तर गेल्या काही दिवसापासून बीडमध्ये अनेक घडामोडी घडत आहे। त्याच पद्धतीनं जे संतोष देशमुख आहे यांची निर्गुणपणे हत्या झाली। हत्या पाठीमागं वाल्मिक कराड आणि जे धनंजय मुंडे आहेत यांच्यावर आरोप होत आहे। त्याचबरोबर आज त्याच संदर्भात बीडमध्ये मूक मोर्चा निघाला। मोर्चाला जे आमदार आहेत स्थानिक, त्याचबरोबर बजरंग सोनवणे खासदार आहेत, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना एकवटल्या आणि जो सामान्य माणूस आहे हा पूर्णपणे बीडमध्ये मूक मोर्चासाठी उपस्थित होता। त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील हे देखील त्या मोर्चामध्ये उपस्थित होते आणि जितेंद्र आव्हाड यांनी इनडायरेक्टली धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की धनंजय मुंडे यांनी जर काही आरोप केला नसेल किंवा वाल्मिक कराड यांनी काही आरोप केला नसेल तर वाल्मिक कराड यांनी सरेंडर व्हावा आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावा असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी असं देखील म्हटलं आहे की सर्वजण आका आका बोलत आहे, पण मी इनडायरेक्टली नाव घेतो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड असं देखील त्यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे की मी अमित शहा यांची भेट घेतली आहे। भेटीदरम्यान मी त्यांना सांगितलं आहे बीडमध्ये कशा पद्धतीनं काय काय होतं ही सगळी मांडणी मी त्या ठिकाणी केली आहे। त्यानंतरच या 2-3 आरोपींना देखील अटक झाली आहे असं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर विविध नेत्यांनी असा आरोप केला आहे की जे धनंजय मुंडे आहेत हे फेक मतामुळेच निवडून आले आहे असा देखील आरोप त्या ठिकाणी झाला आहे। सर्वांनी एकच मागणी लावून धरली आहे की धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा आणि वाल्मिक कराड यांनी लवकरात लवकर सरेंडर व्हावा अशी मागणी सर्व नेत्यांनी केली आहे। तर येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड हे लवकरात लवकर सरेंडर होतात का किंवा धनंजय मुंडे हे राजीनामा देतात का हे बघणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।